Very warm welcome to the new academic year for 11th Science 2020-21. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे या सेशनमध्ये, जी की आपण अकॅडमिक सेशन स्टार्ट करतोय 11th सायन्सचं. सर्वजण उत्सुकता आहात की 11th आता स्टार्ट झालेलं आहे आपलं, आणि आपलं जे ड्रीम आहे, जे आपण नीट JEE 2022 यासाठी जे आपण पुढचे 2 वर्ष प्रयत्न करणार आहे, तर या प्रयत्नांची सुरुवात आजपासून होते. मागच्या 15 दिवसांमध्ये आपण लॉगॅरिथमचा पाठ हा व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे, आणि नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आलेला असेल हाऊ टू सॉल्व द लॉग टेबल, आणि लॉग टेबलमध्ये तुम्ही सर्वजण एक्सपर्टाईज असताल अशी मी अपेक्षा करतोय. आणि आता आपण ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट करतोय 11th सायन्स स्टेट बोर्ड. आता जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मी थोडे इन्स्ट्रक्शन देतोय. लक्षात घ्या, आता आपल्याला स्टार्ट करायचे आपलं ड्रीम कंप्लीट करण्याचं, जे की नीट 2022 JEE 2022 यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, आणि नक्कीच आपल्याला यश भेटणार आहे. जर 2 वर्षापासून आपण मेहनत केलं तर मला नाही वाटत की तुम्हाला त्या यशासाठी कोणी अडवू शकेल. आणि नक्कीच आपलं गायडन्स हे प्रॉपरली तुमच्यासोबत असणार आहे, टाईम टू टाईम असणार आहे. तुम्हाला फक्त ते फॉलो करायचे, बाकी दुसरं काही नाही करायचं. ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायचे. स्वप्न सर्वांचेच असतात, परंतु जे इम्प्लिमेंट करतील त्यांना सक्सेस भेटणार आहे, जे नाही करतील त्यांना नाही भेटणार आहे. तर स्टार्टिंगचं सेशन आहे, नक्कीच सर्वजण उत्सुकता आहात. सर्व जरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आणि या एनर्जीनं आपण स्टार्ट करतोय. तर डेफिनेटली आपल्याला ही अशीच एनर्जी शेवटच्या लेक्चरपर्यंत, म्हणजे जे आपलं जे नीट JEE 2022चं जे शेवटचं लेक्चर होईल त्या लेक्चरपर्यंत आपल्याला हे अशीच एनर्जी आपल्याला सोबत ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता तुम्हाला काय करायचे, आत्ता आपली लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे आपले लाईव्ह सेशन चालू आहेत, आणि लाईव्ह सेशन म्हणजे ज्यावेळेस चालू असताना त्या टाईममध्ये समजा आपलं लेक्चरचं शेड्यूल आहे 5 ते 7, तर या टाईममध्ये तुम्ही तुमच्या रूममध्ये लॅपटॉप कॉम्प्युटर असेल तर इट इज वेल अँड गुड, नसेल तर आपला हेडफोन असेल आणि तुमचा मोबाईल असेल, यावर तुम्हाला आता वर्कआउट करायचे. आपण सेशन PPT रीड करत नाही, कारण PPTमुळे जे बॉन्डिंग असते ते बॉन्डिंग होत नाही. जे लाईव्ह सेशनमध्ये बॉन्डिंग होते, म्हणजे जसं तुम्ही समोर माझ्या समोर तुम्ही बेंच समोर बसलात आणि तुम्ही माझ्या समोरात, अशा पद्धतीनं आपण सेशन स्टार्ट करतोय, जेणेकरून 2 वे कम्युनिकेशन असेल. जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये तिथं कमेंट्स करू शकता, किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा नंतर सेशन नंतर जर तुम्हाला डाऊट येत असेल डायरेक्टली कॉल केलं तरी चालेल. नंबर सर्वांकडे आहेच, डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. नक्कीच तुमच्या शंकाचे निरासन होईल. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपला समजा एक आता आजचा फिजिक्सचा सेशन आहे. फिजिक्सचा सेशन तुम्ही आता लाईव्ह पाहताय, तुमच्या समोर नोटबुक आहे, पेन आहे. तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या, पूर्ण सुरुवातीपासून कॉन्सन्ट्रेशन देऊन पाहायचं, नक्कीच तुम्हाला समजेल. नसेल समजलं परत आणखीन एक वेळेस परत पहा, नक्की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही सेकंड टाइम तुम्ही पाहताय, त्यावेळेस जसं आपण इथे लिहायला सुरू करतोय, तसे आपण जसं क्लासमध्ये नोट्स लिहितोय तशा नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. सेपरेटली नोटबुक बनवायचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीसाठी. मी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलंच आहे, पालकांना पण सांगितलेलंच आहे, ज्यावेळेस तुम्ही नीटचं प्रिपरेशन करताय तर तुम्हाला 11thला मॅथ हा सब्जेक्ट कंपल्सरी ठेवायचे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी. त्यानंतर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. आपण 11thला तुम्हाला नीट म्हटलं तर PCB किंवा JEE म्हटलं तर PCM असं नाही करायचंय. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे सब्जेक्ट ठेवायचेच आहेत, कारण मॅथमुळे जी मॅच्युरिटी वाढते ती कोणत्या सब्जेक्टमुळे वाढत नाही. जी माइंड ॲबिलिटी आहे स्टुडंटची, जी 11thला, कारण स्कूल लेवलचा अभ्यास हा वेगळा असतो, नक्कीच कॉलेज लेवलचा अभ्यास हा वेगळा आहे, आणि हे ज्यावेळेस तुम्ही करताय नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा होणार आहे. आणि मी आमच्या 16 वर्षाचा जो अनुभव आहे, या अनुभवानुसार मी सांगतोय की तुम्हाला मॅथ सब्जेक्ट हा सोडायचा नाहीये. तर नक्कीच तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करताल सर्वप्रथम, याची मला अपेक्षाच आहे. आणि आपलं जे ड्रीम आहे, हे ड्रीम कंप्लीट करण्यासाठी आता आपण सुरुवात केलेलं आहे. तुमची पॉझिटिव्ह साथ असेल तर नक्कीच आपलं ड्रीम हे कंप्लीट होणार आहे, आणि जेणेकरून इन्स्टिट्यूटचं नाव पण हे वर जाणार आहे. तर बरोबर आहे की आपण अभ्यासाला सुरुवात केलं आहे. दुसऱ्या वेळेस पाहिजे नोट्स तयार करा, तुमच्या स्वतःच्या करा. सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचं ॲडमिशन भेटलं असेल, आपण आपल्या क्लासेसच्या नोट्स ह्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. तर आपल्याला तुम्हाला दुसरे बुक्स कोणतंच घ्यायचे नाही. तुम्हाला ज्यावेळेस परचेसिंग करायचे, आत्ता या सिच्युएशनला स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, आणि
NCERTचं 11th फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी एवढंच परचेस करायचे. बाकी प्रत्येक स्टडी मटेरियल हे वी आर प्रोव्हाइडिंग थ्रू द इन्स्टिट्यूट. नीटचं असेल, JEEचं असेल, तुमचे जे टेक्स्टबुक्स आहेत त्याचे सोल्युशन असलेले सर्व आपण प्रोव्हाइड करणार आहे. बाकी तुम्हाला कोणते पण बुक्स परचेस करायची गरज आहे. रेफरन्स बुकचं सोल्युशन जसं असेल, RD शर्मा असेल, DC पांडे असेल, हे सर्व आपण इथं करून घेणार आहोत. तुम्हाला बाकी दुसरं काही करायचं नाही. तुम्हाला आता फक्त स्टेट बोर्ड टेक्स्टबुक आणि NCERTचं 11th सायन्सचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी हे फक्त परचेस करायचे. आणि हे बुक्स आपण ज्यांचं ॲडमिशन कन्फर्मेशन झालं त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे. मुलांच्या हातात पोहोचलेल्या कॉप्या आहेत त्या, आणि नक्कीच ते आता अभ्यासाला सुरुवात करतील. आता जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फिजिक्सचाच पहिला सेशन स्टार्ट करतोय. तुम्हाला काय करायचे, तुम्हाला फक्त लेक्चर पाहिजे. लेक्चर पाहिल्यानंतर एकदा फक्त पाहून घ्या, दुसऱ्या वेळेस समजून घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये सेपरेटली नोटबुकमध्ये हे करून घ्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं जे नोटबुक असेल त्याचे जर पिक्स काढले आणि जर व्हॉट्सअपला सेंड केले तर नक्कीच आम्ही जे टीचर असतील ते ॲनालिसिस करतील, तुम्हाला रिप्लाय करतील, जेणेकरून इट बिकम द 2 वे कम्युनिकेशन. हे आपलं दोन्हीचं कम्युनिकेशन होईल आणि ही गोष्ट केलं तरी प्रॉपरली व्यवस्थित होऊन जाईल. नक्कीच सिच्युएशन काही दिवसांतर नॉर्मल होईल, फिजिकली क्लास चालू होतील, सगळ्याच गोष्टी होतील, परंतु आत्ताची वेळ जाता कामा नये. कारण रिझल्ट हा लागेल, ॲडमिशन आपल्याला भेटणार आहे. 11th सायन्सला असेल, त्याच्यानंतर आपलं जी ड्रीम आहे त्याच्यानंतर वेळ खूप निघून जाईल. आणि त्याच्यानंतर समजा 10वी 11वी आपल्याला संपवायची, परत 12वी सुरुवात करायची, तर आत्ता ही प्रॉपर वेळ आहे टू स्टार्ट युअर 11th सिलेबस अँड टू स्टार्ट द प्रिपरेशन फॉर NEET JEE 2022. So definitely we will do the best thing. You are also doing the best thing, and hopes we will get the positive results with the positive energy. And now we will start our actual syllabus. Yes, so welcome to the physics class. Welcome to this physics class. Today we are learning the first chapter of the physics, that is units and measurement. So our batch is NEET JEE 2022 batch. So this is your batch name, and our first chapter is starting, that is units and measurement. आता जर लक्षात घ्या, तुम्ही 11th सायन्सला आलात. 11th सायन्सला ज्यावेळेस तुम्ही येताय, आपल्याला माहिती आहे 11th सायन्सला ज्यावेळेस तुम्ही येताय, तुम्हाला तिथं सब्जेक्टची नावं दिसतील. काही सब्जेक्टची नावं काय काय आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी. आता फिजिक्स म्हटलं की एक वेगळा पार्ट आहे स्टडी, केमिस्ट्री म्हटलं वेगळा पार्ट आहे, बायोलॉजी म्हटलं वेगळा पार्ट आहे, मॅथमॅटिक्स म्हटलं वेगळा पार्ट आहे. म्हणजे सब्जेक्ट घेऊन आपण म्हणू शकतो फिजिक्समध्ये मी काय स्टडी करणार आहे, मी काहीतरी स्टडी करणार आहे जे की माझ्या सराउंडिंग जे फिजिकल फिनॉमिनाज आहेत हे कसं होत आहे. जसं आपण फॅन चालू करतोय, हवा येते, का फॅन चालू झाल्यानंतर तो सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करतो. तुम्ही बाहेर असे फिरत जात आहे, जे तुमचे सराउंडिंग पाहताय की काही प्लांट्स असतील, त्या प्लांटचं ग्रीन कलर आहे, का ग्रीन कलर असेल बाबा. परत ॲनिमल्स आहेत, परत आपले मॅथमॅटिक्समध्ये वेगवेगळे इक्वेशन्स आहेत, हे का स्टडी करतोय. तर हे स्टडी म्हणजेच एक वेगवेगळं सेक्शन आहे, सायन्सचं ब्रँच आहे, आणि त्याला म्हणतोय आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी. नॉर्मली सायन्स हे 4 याच्यामध्ये डिवाइड होतं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी, बरोबर आहे. तर त्याच्यामधला आपण फिजिक्स हा सब्जेक्ट जो आहे तो आपण स्टडी करतोय. आता जर पाहिला मी पहिल्यांदा फिजिक्सची डेफिनेशन घेतोय. व्हॉट इज द फिजिक्स? इट इज द branch of what? Science. It is the branch of science which deals with study of phenomena surround to us. नॉर्मली आपण डेफिनेशन एक अशी हे करू शकतोय, सराउंड टू अस, किंवा विच डील्स विथ द फिजिकल फिनॉमिना असं पण म्हणू शकतो. आता जर पाहिलं आपण फिजिक्स म्हणजे काय, ही एक ब्रँच आहे. ही ब्रँच कशाची आहे? सायन्सची आहे. इट इज द ब्रँच ऑफ द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फिनॉमिना सराउंड टू अस. म्हणजे आपल्या भोवती जे काही फिनॉमिना ऑब्झर्व होत आहे त्याचं जे स्टडी करतोय ते म्हणजेच काय? इट इज द फिजिक्स. It is the branch of the science that deals with the study of physical phenomena surrounding to us, or it is the branch of the science that deals with the study of phenomena surround to us. So this is the basic definition of the physics. Getting?
फिजिक्स म्हटलं म्हणजे नॉर्मली आपण फिजिक्स म्हटलं की लगेच डेफिनेशन आपल्याला लक्षात यायला पाहिजे. द फिजिक्स इट इज द ब्रांच ऑफ द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फिजिकल फिनॉमिना सराउंड टू अस. दॅट इज द डेफिनेशन ऑफ द सिंपल डेफिनेशन ऑफ द फिजिक्स. ही पाठ करायची गरज आहे का? रट्टा मारायचा कन्सेप्ट आपल्याला घ्यायचा नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला जी काही गोष्टी आहेत ते आपल्याला त्या मुळापर्यंत जायचे आणि मुळापर्यंत जाऊन आपल्याला पूर्ण जे डोक्यामध्ये फीड आहे कन्सेप्ट क्लिअर करायचे सगळ्या सब्जेक्टमध्ये, तरच आपण नीट JEE क्रॅक करू शकतो. अन्यथा रट्टा मारा म्हटलं तर आपला तो क्रॅक होणार नाही, आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. 10वीचा पाठ हा पूर्ण वेगळा आहे, 11वी 12वीचा पाठ हा पूर्ण वेगळा आहे. नंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, त्याचं जे अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ही सगळी वेगळी आहे. तर आता ही जी आपण तुम्ही आता शाळेच्या स्कूल लाईफ मधून तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये जाताय, त्यामध्ये तुम्हाला आता स्ट्रक्चर जे असेल ते स्टडी करण्याचे वेगळे आहे. तुम्हाला इथं अंडरस्टँडिंग करायची, तुम्हाला रट्टा कोणत्या गोष्टीचा मारायचा नाही. सो फिजिक्स इट इज अ ब्रांच ऑफ द फिजिक्स, इट इज अ ब्रांच ऑफ द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फिजिकल फिनॉमिना सराउंड टू अस. दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ द फिजिक्स. आता ज्यावेळेस आपण पुढे जातोय, तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला दोन प्रकारच्या क्वांटिटीज आहेत. एक आहे स्केलर, तुम्हाला माहिती असेल, आणि दुसरे वेक्टर. स्केलर आणि वेक्टर हे आपण इंट्रोडक्शन घेतोय. स्केलर म्हणजे काय? द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड. द क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड, इट इज कॉल्ड ॲज अ स्केलर. अँड वेक्टर इज व्हॉट? द क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड as well as direction. So this is the vector quantity. म्हणजे आपण कोणती पण क्वांटिटी ही दोन प्रकारे क्लासिफाय करतो. एक स्केलर असेल आणि दुसरा असेल वेक्टर. स्केलर म्हणजेच काय? स्केलर इट इज डिस्क्राइब ओनली बाय द मॅग्निट्यूड. मी वेट म्हटलं, वेट मला किती वेट आहे? 5 न्यूटन आहे. किंवा वेट किती आहे? 5 किलोग्राम आहे. 5 किलोग्राम साऊथ डायरेक्शन, 5 किलोग्राम नॉर्थ डायरेक्शन, अप डायरेक्शन, डाऊन डायरेक्शन असं म्हणू शकत नाही. सो दिस इज द स्केलर क्वांटिटी. जर वेक्टर म्हटलं इट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे जसं पाहिलं व्हेलॉसिटी, येस द बॉडी इज मूव्हिंग विथ द 5 मीटर पर सेकंड इन नॉर्थ डायरेक्शन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्क्राइब द डायरेक्शन देअर, इन विच डायरेक्शन बॉडी इज मूव्हिंग विथ द व्हेलॉसिटी. सो दॅट इज द वेक्टर क्वांटिटी. म्हणजे ज्यावेळेस कोणती पण क्वांटिटी आपण डिस्क्राइब करतोय, ही क्वांटिटी आपण स्केलर आणि वेक्टर डिफाइन करतोय. स्केलर म्हणजेच काय असेल? स्केलर इट मीन्स इट हॅज ओनली मॅग्निट्यूड or the quantity which can be described completely only by magnitude. It is no need to specify the direction. That is called as a scalar quantity. Vector quantity, the quantity which can be completely described with the help of magnitude as well as the direction. That is called as a vector quantity. So this is the simple definition and that is simple terms. Why I am explaining? Because we should learn the basic things that already you completed at the 10th class. But to learn this physics, now what I am telling the next part, so this is very important. I have three main quantities or three main physical quantities. So what are that? It is the distance, speed, and this is the acceleration. Speed and acceleration. Now similarly I will write the another three quantities, that is the displacement, velocity and acceleration. Now आता तुमच्या समोर 3 क्वांटिटी इथं लिहिलेत, इथं पण 3 क्वांटिटी लिहिलेत. तुम्हाला जर पाहिलं असेल तुम्ही प्रत्येकाचं युनिट सांगू शकता. याचं युनिट काय? मीटर. याचं युनिट काय? मीटर पर सेकंड. इट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही म्हणताल की सर्व गोष्टी सारख्या दिसत आहेत, मग लिहिलं का डबल किंवा नावं का वेगळी लिहिलं? हा प्रश्न नक्कीच येऊ शकतो, बरोबर आहे. पण जर पाहिलं, सो दीज आर दी स्केलर क्वांटिटीज अँड दीज आर दी इट इज अ वेक्टर क्वांटिटीज. मीन्स these quantities are classified into the scalar quantities. So this is only the magnitude. By the magnitude we can describe all this quantity, but to describe this there is the requirement of displacement, there is a requirement of magnitude as well as the direction. Getting? So आता जर पाहिलं आपण डिस्टन्स आपण माहिती आहे मीटर मध्ये मेजर करतोय. स्पीड म्हणजेच काय? इट इज अ डिस्टन्स अपॉन टाइम. and acceleration is what? It is a speed upon time. Getting? Speed upon time. What is now displacement? Yes, displacement it is in meter
velocity, it is a displacement upon time, and acceleration, it is the velocity upon time. velocity upon time म्हणजे ज्यावेळेस तुम्ही velocity घेताय, तुम्हाला कधी कधी JEE ला किंवा CET ला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही पण क्वांटिटी दिलं जातं, फाइंड द velocity. म्हणजे आपण इथे काय पाहिजे, आपण नॉर्मली काय करतो की किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स डुइंग व्हॉट, दे आर जस्ट डिवाइडिंग बाय डिस्टन्स अपॉन टाइम. Yes, we are getting the velocity, but we are not getting the velocity there. We are getting the which quantity? Speed. म्हणजे distance, speed, acceleration. स्पीड जर घेतलं तर डिस्टन्स अपॉन टाइम, ऍक्सेलरेशन घेतलं तर स्पीड अपॉन टाइम, आणि वेलॉसिटी घेतलं तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता आपल्याला पहिला प्रश्न येतो की डिफरन्स काय. बाबा सर तर म्हणतायत की डिस्टन्स, स्पीड, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, पण डिफरन्स काय, दोन्ही क्वांटिटी मध्ये डिफरन्स काय. पहिला डिफरन्स आहे ह्या पूर्ण स्केलर क्वांटिटी, दुसरा डिफरन्स आहे ह्या पूर्ण वेक्टर क्वांटिटी. आता जर पाहिलं, मी ते एक एक्झाम्पल देतोय, आता तुम्हाला समजलं असेल, स्पीड, डिस्टन्स अपॉन टाइम, ऍक्सेलरेशन, स्पीड अपॉन टाइम, दॅट इज इन टर्म्स ऑफ द स्केलर. वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे जर मी डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सचा डिफरन्स जर फाइंड केलं तर डेफिनेटली मला सगळे डिफरन्स या ठिकाणी माहिती होते. तर मी एक एक्झाम्पल घेतोय म्हणून जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सो वी विल सी. हा एक बॉईज आहे, तो बॉईज काय करतोय, हा बॉईज हा मूव्ह होतोय, बिचारा असा वाकडा तिकडा कुठेतरी मूव्ह होतोय. आणि मूव्ह झाल्यानंतर समजा इथं हे डिस्टन्स घ्या 5 मीटर, इट इज 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर, 5 मीटर, बरोबर आहे. व्हॉट इज द डिस्टन्स, what is the distance and what is the displacement values. This is a very, very important concept. Normally students are not able to define what is the distance and what is the displacement, and they are simply calculating and answer becomes wrong. But if you understood the basic, so this become very easy to understand the next part in the physics. आता पहा हा बॉईज काय करतोय, ए पॉइंटला आहे, ए पासून तो कुठं आलाय, बी ला आलाय, आणि इथे मला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायचे. लक्षात घ्या, डिस्टन्स जर म्हटलं, डिस्टन्स हा काय असेल, इट इज द ऍक्च्युअल पाथ ट्रेस्ड बाय द ऑब्जेक्ट. इट इज ऍक्च्युअल पाथ ट्रेस्ड बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे हा काय झाला, इथून स्टार्ट झाला 5 मीटर, 5 + 5 10, 10 + 5 15, 15 + 5 20, 20 + 5 25, 25 + 5 30, 30 + 5 35. So 1 2 3 4 5 6 7. So distance is what? It is a 35 meter. But what about the displacement? Displacement is the shortest distance between the starting point and the ending point. Just see, this is the starting point, this is the ending point. I will calculate the distance only. The shortest distance, that is this is the 5, this is the 5 plus 5 plus 5. So displacement become, it is a 15 meter. So this is a big difference. Just see, आपण जरी म्हटलो की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे सारख्याच क्वांटिटी, पण नाहीयेत. युअर आन्सर बिकम टोटली रॉंग देयर. सो डिस्टन्स इज द ऍक्च्युअल पाथ ट्रेस्ड बाय द ऑब्जेक्ट, अँड डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉइंट अँड द इनिशियल पॉइंट when the body is displacing from one position to another position. Getting? So this is the simple part of the physics, and that basic you should know, because when you are going for the 11th or when you are going for the 12th science, this is the important concept that every science student should know it. So please note down this. Okay, so now we will see
प्रत्येक स्टुडंटनी कमेंट्स करायचे की आर यू एबलिंग टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट ऑर नो, बिकॉज एव्हरी स्टुडंट शुड अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. त्याच्यानंतर आपण जे कन्सेप्ट पाहतोय इट इज अ क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. Physical quantity. What is the physical quantity? The quantity which can be measurable is called as a physical quantity. The simple definition: the quantity which can be measurable, is called physical quantity. Physical quantity. The quantity which can be measurable is called as a physical quantity. The quantity which can be measurable means आपण मेजर करू शकतो. जसं की आपण शॉपमध्ये जातोय आणि शॉपमध्ये गेल्यानंतर आपण काय म्हणतोय, समजा मला 5 किलोग्राम शुगर परचेस करायचे, तर मी म्हणतोय की 5 किलोग्राम शुगर द्या. म्हणजे ती जी क्वांटिटी आहे 5 किलोग्राम इट इज मेजरेबल. ती शुगर जी आहे हे काय तुमचे एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट आपण मेजर करू शकतो, तर त्याला काय म्हणतोय आपण फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल दॅट इज कॉल्ड एज अ फिजिकल क्वांटिटी. गेटिंग सिंपल डेफिनेशन. द नेक्स्ट डेफिनेशन इट इज द युनिट. आपण म्हणतोय चॅप्टरचं नावच आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. तर युनिट म्हणजे काय, तर तो कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. युनिट म्हणजेच काय, द स्टँडर्ड रेफरन्स used for the measurement of physical quantities is called unit. आता जर पाहिलं आपण फिजिकल क्वांटिटीज, लेंथ झालं, मास झालं, टाइम झालं, ह्या क्वांटिटी आपण मेजर करू शकतो. टाइम आता किती झालंय, आता समजा 5 वाजले, तर मी म्हणू शकतो की आता किती झाले, 5 वाजून 5 मिनिट झाले, तर मी हा टाइम पाहू शकतो, मेजर करू शकतो. सो टाइम बिकम द फिजिकल क्वांटिटी. अँड द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ही जी फिजिकल क्वांटिटीज आहेत ते मेजर करण्यासाठी काहीतरी स्टँडर्ड रेफरन्स घ्यावा लागतो, त्याला म्हणतोय आपण इट इज द युनिट. आता सिंपल पाहिलं आपण, जर तुम्ही कधी भाजी मार्केटमध्ये गेला असताल तर ज्यावेळेस आपण भाजी परचेस करतोय किंवा एखादी वस्तू जर परचेस करतोय तर तिथे एक बॅलन्स वेट असतं, आणि ते बॅलन्स वेट मध्ये काय होतं, एक स्टँडर्ड मेजर यूज केला असतो. म्हणजे एक लोखंडाचा असा हे असतो आणि तो तिथं 1 किलोग्रॅम किंवा 500 ग्रॅम असं किंवा हाफ किलोग्रॅम किंवा 2 किलोग्रॅम असं लिहिलं असतं. तर तो जो भाजी विकणार आहे तो काय करतोय, तो 1 किलोग्रॅम एका ह्याच्यामध्ये ठेवतो लेफ्ट साईडला, दुसऱ्या साईडला तुमची जी वस्तू असेल, ती ऑब्जेक्ट असेल जे तुम्ही परचेस करताय ते ठेवताय. आता इथे जे तो वजन आहे तो काय, इट इज अ स्टँडर्ड रेफरन्स. आणि स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ, जी तुम्ही वस्तू घेताय, युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज अ युनिट. करेक्ट. दिस इज द डेफिनेशन फॉर द युनिट. आता जर पाहिलं आपण इन्फॉर्मेशन, जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं, लेंथ, मास, टाइम. आता लेंथ साठी आपण युनिट काय घेतोय, मीटर. मास साठी आपण काय घेतोय, किलोग्रॅम. टाइम साठी आपण काय घेतोय, सेकंड्स, आवर्स और इट इज मिनिट्स. तर अशा प्रकारे आपण युनिट मेजर करू शकतो. तर सिंपल आहे, फिजिकल क्वांटिटी, द क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल इज कॉल्ड एज अ फिजिकल क्वांटिटी, अँड युनिट द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज अ युनिट. सो दीज आर द डेफिनेशन ऑफ द फिजिकल क्वांटिटीज अँड द युनिट. सो प्लीज नोट डाउन दिस. त्याच्यानंतर आता आपण युनिट पाहू. युनिटच्या जे सिस्टम आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेल्समध्ये समजून घेऊयात. सो सिस्टम ऑफ युनिट. सो नेक्स्ट हेडिंग इन दिस चॅप्टर, सिस्टम ऑफ युनिट. So there are the some system of unit means they are the internationally acceptable, that is called as a system of unit. काहीतरी युनिट आहेत, त्याचे काहीतरी रूल्स आहेत आणि ते रूल्स यूज करून आपण इथे युनिट सिस्टम यूज करतो, त्याला म्हणतो आपण सिस्टम ऑफ युनिट. देर आर 4 system of unit. So the first one is MKS, second is CGS,
third is FPS, and fourth is SI system. SI system. तर आता पाहूयात आपण MK सिस्टीम काय, CGS सिस्टीम काय, FS सिस्टीम काय आणि SI सिस्टीम काय. आता जर पाहिलं MK सिस्टीम मध्ये या सर्व डिपेंड्स आहेत फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजेच काय याच्यानंतर आपण पाहून घेऊयात. तर आपल्याला तीन फंडामेंटल क्वांटिटी आहेत. एक आहे लेंथ, मास आणि टाइम. या तीन फंडामेंटल क्वांटिटी आणि या फंडामेंटल तीन क्वांटिटी कशा मेजर करतोय त्याच्यानुसार आपल्याला चार सिस्टीम आहे. आता जर पाहिलं आपण MK सिस्टीम म्हणजे काय होईल, हे प्रत्येक क्वांटिटी लेंथ, मास, टाइम. तर याच्यामध्ये आपण मेजर करतोय. लेंथ इज मेजर्ड इन मीटर, mass is measured in kilogram, and time is measured in second. So that is the MK system. Meter, kilogram, second. Meter, kilogram, second. Meter, kilogram, second. हे झाली MK सिस्टीम. CGS सिस्टीम मध्ये आपण जर पाहिलं परत लेंथ, टाइम, मास. लेंथ ही मेजर होते सेंटीमीटर मध्ये, इट इज ग्राम and it is second. FPS, it is the foot, length foot, pound, and yes, it is again second. So when you see this is the meter, kilogram, second, centimeter, gram, second, foot, pound, second. In that second, and second. So this quantity time it remains same for all MKS, CGS, FPS. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही MKS, CGS आणि FS सिस्टीम पॉइंट करताय इथं आपण तीनच क्वांटिटी या फंडामेंटल क्वांटिटी यूज करतोय. आता याच्यामध्ये SI सिस्टीम इज द सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम. आता या क्वांटिटीमध्ये या सिस्टीम मध्ये काय पहा, हे सुरुवातीला सिस्टीम यूज केलं जातं. त्याच्यानंतर SI सिस्टीम. आता इथे जर पाहिलं आपण MKS, CGS, FPS, इथं प्रॉब्लेम काय होतो, मीटरचं मला सेंटीमीटरचं किंवा मला फूट हे मला कन्व्हर्जन करावं लागायचं. कारण समजा जर अमेरिका FPS सिस्टीम यूज करते आणि मी यूज करतो इंडिया यूज करते इट इज CGS. So when you to understand that our laws or to understand the theory, what you have to do, you have to do the convert the system, foot to centimeter, centimeter to foot, gram to the pound, pound to the gram. Like that your conversion is required. So these are the not universally acceptable systems. Getting? त्याच्यासाठी आपल्याला काय एक नवीन सिस्टीमची गरज होती जी की युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल केलेलं पाहिजे. आणि ती सिस्टीम कोणती आहे, सो इट इज अ SI सिस्टीम. इट इज अ सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम. इट इज इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ द युनिट. तर आपण असं पण म्हणतोय. तर SI सिस्टीम. आता या SI सिस्टीम मध्ये आपण जर पाहिलं MK सिस्टीम, CG सिस्टीम, फंडामेंटल सिस्टीम, याच्यामध्ये जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ह्या तीन आहेत, लेंथ, मास आणि टाइम. बरोबर आहे. पण ज्यावेळेस SI सिस्टीम डिफाईन केली, SI सिस्टीम मध्ये आपल्याला 7 fundamental quantities plus 2 supplementary quantities आणि बाकी सगळ्या जे क्वांटिटी असतील त्या कोणत्या असतील, डिराइव्ड क्वांटिटीज. समजलं. म्हणजे SI सिस्टीम मध्ये आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या सिस्टीम जे युनिट्स असतील ते कोणते असतील, दिस आर द डिराइव्ड युनिट्स. तर हे आपलं इम्पॉर्टंट आहे. तर SI सिस्टीम मध्ये आपला 7, आता पण आपण MKS, CGS आणि FS मध्ये 3 फंडामेंटल क्वांटिटी घेतल्या. आता ज्यावेळेस आपण SI सिस्टीमला जातोय ते 7 फंडामेंटल क्वांटिटी, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आणि बाकी हे सोडून सगळे जे असतील हे बाकीचे कोणते असतील, दिस ऑल आर द डिराइव्ड क्वांटिटीज. गेटिंग? आता जर पाहूयात आपण फंडामेंटल क्वांटिटीज काय, डिराइव्ड क्वांटिटीज काय आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज डिटेल्स मध्ये. तर आता हे नोट डाऊन करून घ्या, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहू घेऊया.
आता नंतर आपण थोडा डेफिनेशन पाहू, त्याच्यानंतर आपण फंडामेंटल क्वांटिटीज, सप्लिमेंटरी क्वांटिटीज आणि डिराइव्ह क्वांटिटीज काय आहेत ते पाहूयात. आता जर पाहिलं, पहिली मी डेफिनेशन घेतोय फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी डेफिनेशन आहे द फिजिकल क्वांटिटी which does not depends on any other physical quantity is called fundamental quantity. The physical quantity definition एक मार्काला येऊ शकते स्टेट बोर्डला. The physical quantity which does not depends on any other quantity is called as a fundamental quantity. Examples आता या स्टेजला घ्या. length, mass and time. The unit which is used for measurement of fundamental quantity is called fundamental unit. त्याच्यानंतर दुसरे जर आपलं याचे जर एक्झाम्पल घेतलं आपण, लेंथचं आहे, इट इज किलोग्राम. लेंथ इट इज मीटर, किलोग्राम सेकंड. त्याच्यानंतर आहे डिराइव्ड क्वांटिटी. the physical quantity which depends on another quantity is called derived quantity. Example, आता जर पाहिला आपण speed it depends on the distance upon time. So speed, but the distance is the length. Getting? So this is the same physical quantities. So I can get distance is the length. So speed is depends on the distance upon time. So this is the which quantity? It is a derived quantity. And the unit which is used for the measurement of derived quantities is called derived unit. Example, it is meter per second. एक एक्झाम्पल घेतोय, नंतर जसं तुम्हाला समजेल नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एक्झाम्पल इथं लिहिता येतील. आता जर पाहिलं आपण, आपल्याला दोन डेफिनेशन आहेत. एक फंडामेंटल म्हणजे क्वांटिटीज, दे आर फिजिकल क्वांटिटीज, दे आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. द फर्स्ट वन इज अ फंडामेंटल क्वांटिटी, सेकंड इज अ डिराइव्ड क्वांटिटी. व्हाट इज द फंडामेंटल क्वांटिटीज? द क्वांटिटी, physical quantity which can be completely independent. The physical quantity which does not depends on any other physical quantity is called as a fundamental quantities. Example, you can take length, mass, time. आणि जे युनिट आपण यूज करतोय कशासाठी? मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इज कॉल्ड एज अ फंडामेंटल युनिट. गेटिंग? युनिट आपण इथं लेंथचं मीटर, किलोग्राम, सेकंड आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो. What is the derived quantities? Derived quantities, the quantity, physical quantity which depends on any other physical quantities is called as a derived quantities. Example घेतो आपण स्पीड, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डिपेंड्स आहे डिस्टन्स आणि टाइमवर. तर स्पीड ही कोणती झाली आपली? डिराइव्ड क्वांटिटीज. The unit which is used for the measurement of physical derived quantities is called as a derived unit. इथं मुलांचं प्रत्येक वेळेस एक मार्काला क्वेश्चन विचारतो आणि कन्फ्युजन होतं. डेफिनेशन विचारलं जातं डिराइव्ड क्वांटिटीचं, किंवा डेफिनेशन विचारली जाते फंडामेंटल
युनिटची, फंडामेंटल युनिटची आपण डायरेक्टली डेफिनेशन लिहितो फंडामेंटल क्वांटिटीची. आन्सर होतं रॉंग, मार्क भेटतात 0. समजलं? तर आपल्याला क्वांटिटी आणि युनिट मधला फरक समजणं गरजेचं आहे. ही क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी इंडिपेंडेंट आहे, जी डिपेंड नाही कशावर पण, त्याला म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटी. आणि या क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे आपण युनिट यूज करतो त्याला म्हणतो आपण फंडामेंटल युनिट. What is the derived quantity? Derived quantity is what? The quantity which depends on some other quantity, that is called as a derived quantity. आणि जे युनिट आपण यूज करतोय कशासाठी? derived quantity मेजर करण्यासाठी, त्याला म्हणतो आपण derived unit. तर हा एक सिंपल कन्सेप्ट आहे, प्लीज नोट डाउन दिस. आता याच्यानंतर आपण SI सिस्टीम आपण पाहूयात. SI सिस्टीमचे इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेले आहे आताच. SI सिस्टीम, SI सिस्टीम, SI सिस्टीम मध्ये 7 हे काय आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटी प्लस 2 हे काय आहेत? सप्लिमेंटरी क्वांटिटी, सप्लिमेंटरी क्वांटिटी आणि बाकीच्या सगळ्या कोणत्या क्वांटिटी? डिराइव्ड क्वांटिटी. बरोबर आहे. आता आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात. फर्स्ट वन, फंडामेंटल क्वांटिटीज. फर्स्ट द क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज. आता जर पाहिलं आपण फर्स्ट सिरियल नंबर, फर्स्ट, सेकंड. फर्स्ट इज लेंथ, मास, थर्ड टाइम, फोर्थ टेम्परेचर, टेम्परेचर, फिफ्थ टेम्परेचर, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, current, electric current, electric current. Sixth, amount of substance, amount of substance. Seventh, luminous intensity. तर या फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. याची जर युनिट पाहायचं घेतलं, युनिट लेंथचं काय? मीटर, मासचं काय? किलोग्रॅम, टाइमचं काय? सेकंड, टेम्परेचर केल्विन, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅडला. Yes, so these are the 7 fundamental quantities. So please note down this. Then we will see what is the 2 supplementary quantities. 2 supplementary quantities. Please note down this. Then we will see what are the supplementary quantities. So there are the 2 supplementary quantities. The first is plane angle, and second it is the solid angle. आता plane angle it is denoted by theta किंवा d theta. बरोबर आहे. आता plane angle म्हणजेच काय? जर समजा एखादा तुमचा ऑब्जेक्ट असेल, so it will describe the angle d theta. So this is a ds and then it is the r. So the plane angle it is given by d theta is equal to ds upon r. So this is the plane angle. It is measured in radian. It is measured in radian. Solid angle it is related to the 3D geometry. So if we take this,
So it will form, this is the d ohm, that is delta ohm. So this is, it can be described by solid angle. So this is the area upon r square. So it is dA upon r square. Its unit is st radian. समजलं? म्हणजे दोन सप्लिमेंटरी आणि बाकीच्या सगळ्या, म्हणजे जर तुम्ही स्पीड घेतलात, वेलॉसिटी घेतलात, ॲक्सेलरेशन घेतलात, फोर्स घेतलात, वर्क डन घेतलात, कायनेटिक एनर्जी घेतलात, बाकी सगळ्या क्वांटिटी कोणत्या क्वांटिटी? डिराइव्ड क्वांटिटी. तर आपल्याला एसआय सिस्टीम मध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीज, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी, बाकी सगळ्या डिराइव्ड क्वांटिटी. 7 फंडामेंटल क्वांटिटी मध्ये लक्षात ठेवायचे आपल्याला लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स, लुमिनस इंटेन्सिटी, आणि याचे युनिट कोणकोणते? दिस आर द सिम्बॉल्स. So it is second. So these are all unit symbol. I will write there. त्याच्यानंतर दोन supplementary quantity. It is plane angle and this is the solid angle. Solid angle it is related to 3D geometry and plane angle it is related to the 2D geometry. याच्यामध्ये आपण आर्क असेल ते ds अपॉन r आणि तो होईल तुमचा एरिया अपॉन r स्क्वेअर. याच्यावर प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे, समजून घ्या प्रॉपरली. आता याच्यामध्ये जर तुमचा सर्कल जर असेल, पूर्ण सर्कल असेल, तर तुमचा सर्क्युम्फरन्स हा किती होतो? इथून स्टार्ट झाला इथपर्यंत किती होतो सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल? 2πr. तर तुमचा जर d थीटा झाला, हा d थीटा काय होईल? ds किती झाला? 2πr अपॉन r. सो दिस इज d थीटा इज इक्वल टू प्लेन अँगल किती होईल? 2π होईल. आणि जर तुमचा स्पियर असेल, स्पियरचा आपल्याला रेडियस माहिती आहे, समजा इट इज स्पियर, या स्पियर मध्ये आपला एरिया किती येईल? It is a 4πr square upon r square. So for this is 4π st radian and this is the 2π radian and this is the 4π st radian. So for circle your plane angle has the 2π radian and for sphere the solid angle is 4π st radian. So this is the simple concept. It is very very important for the CT exams. So remember the basic concept of the plane angle and the solid plane angle and solid angles and remaining all are the derived quantities. Getting? तर आजच्या सेशनला आपण इथपर्यंत प्रॉपरली समजून घेतलेलं आहे. परत एकदा सेशन पहा, समजलं नाही तर 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत परत सेशन पहा. नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि त्याचे मला पिक सेंड करा व्हॉट्सअपवर. नंबर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेला आहे. काही जरी अडचण असेल, 3-4 वेळेस जरी पाहून नसेल समजत, तर डायरेक्टली कॉल करा. सो दॅट आय विल क्लिअर ऑल द कन्सेप्ट. बट आजची स्टडी ही आजच व्हायला पाहिजेत. आजची स्टडी उद्यावर नाही टाकायची, कारण उद्या आपण नवीन कन्सेप्ट स्टडी करतोय, बरोबर आहे. त्याच्यामुळे आजचा कन्सेप्ट त्याच दिवशी कंप्लीट करायचा आणि अभ्यासाला आता आपण प्रॉपरली सुरुवात करायची. कमीत कमी आजपासून तुम्हाला 2 तास डेली अभ्यास करायचे. काय करायचं काय नाही करायचं त्या वेळोवेळी आपण व्हॉट्सअप थ्रू कम्युनिकेट करणार आहे. तर 2 तास अभ्यास आजपासून सुरू करायचे. आजपासून आपलं टार्गेट सुरू झालं आहे. Definitely NEET JEE 2022 and definitely we will all rock you in that exams. Getting? So I hope that everyone has understood very properly this session. If you like this session, so definitely आपको क्या करने का है? हिट करने का है उस वीडियो के ऊपर, क्योंकि उससे हमें मोटिवेशन मिलता है और वो मोटिवेशन और एनर्जी क्रिएट करता है और आपको बहुत ही अच्छे सेशंस मिल जाएंगे. So please hit the like button. And if you are not subscribed this channel, so please subscribe the channel to get the updated information regarding the new video sessions. So thanks for watching this video. Thank you. Tomorrow we will meet again at the same time. Thank you.